नमस्कार भावांनो. सूरज चव्हाण याचा गणित झापूक झुपून नावाचा एक जिओ स्टुडिओज बरोबरचा पिक्चर यायला लागलाय. आता महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक आहेत आता केदार शिंदे. आता काही लोक याला गणित ट्रोल करायला लागलेत, काय कसला पिक्चर काढलाय, सूरज चव्हाण हिरो आहे काय. पण एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, ह्यो काय तो कल्ट क्लासिक या कॅटेगरीतला पिक्चर नाही आहे. चित्रपटाचा जॉनर तुम्ही जर बघितला तर फुल टाईमपास एक कॉमेडी हलका फुलका या कॅटेगरीतला पिक्चर आहे. आता सूरज चव्हाणचं सेंट्रलाइज कॅरेक्टर घेतलं आहे, याचा अर्थ हा फायदा दोन्ही दोन्ही लोकांना आहे. म्हणजे जिओ स्टुडिओजला पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सूरज चव्हाण यांना सुद्धा आहे. आता सूरज चव्हाणला कास्ट का केलं याच्यामध्ये, कारण ते आता महाराष्ट्राचा सेलिब्रिटी आहे, महाराष्ट्रात चांगली ओळख आहे, फेमस आहे आणि त्याच्यानंतर त्याची लोकप्रियता पण चांगलीच आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आता जिओ म्हटल्यावर बिझनेस बघणारच ना. असतील शितं तर जमतील भूतं. काही लोक जळणारे आहेत ह्याच्यावर, ती जळा लागलेत, ह्याला कशाला हिरो त्यांनी घेतला आहे. महत्त्वाचं तुम्ही समजून घ्या. आता पिक्चरचा ट्रेलर बघितलं आपल्याला कळतं एक हलकी फुलकी कॉमेडीवाला पिक्चर आहे. आता आपल्या इथं की नाही कसले कसले पिक्चर निघतात मराठीत, त्यामुळे सूरज चव्हाणचा असला एक पिक्चर आला तर काय झालं. चला त्यांच्या फॅन्ससाठी एक पर्वणीच आहे, छोट्या पडद्यावर आपण बघितले, चला एकदा मोठ्या पडद्यावर बघूया. बाकी तुम्हाला वेगळ्या जॉनरचे पिक्चर आवडत असतील की नाही, तुम्ही राहू दे तो बघायचा. पण काही त्याचे फॅन्स आहेत या कॅटेगरीतले पिक्चर बघणारे, कसले कसले असलेले पिक्चर मराठीत यायला लागलेत, त्याच्यापेक्षा तर ह्यो बराच म्हणायचा ना. आणि सूरज चव्हाणनं काय का असं ना, काही लोक म्हणतील सहानुभूती आणि ह्याव त्याव, पण नाही, स्वतःच्या दमाव त्यानं अगदी टिकटॉकपासून मेहनत करून ते जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांच्याबरोबर काम करणं ही काही जोक नाही आहे. बाकी बघू, पिक्चरची आपण वाट बघूया आणि आपल्याकडून सूरज चव्हाणला शुभेच्छा आणि झापूक झुपूकला पण शुभेच्छा. गोलीगत हिट होणार असं वाटतंय.